विश्वरत्न, महामानव, महान कायदे पंडित आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात आज साजरी केली जाते। महाराष्ट्र शासनाच्या अनेक विभागात देखील डॉक्टर बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। त्याला कारणही तसंच आहे, कारण की नोकरदार वर्ग, महिला वर्ग तसेच अजून इतर वर्ग त्यांच्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून खूप काही करून ठेवलं। जसे कामगारांसाठी 15-15 तासाचे जे कामाचे तास होते 8 तासांवर आणत होते आणि याचा फायदा सर्व धर्मीय कामगारांना होतो। महिला नोकरदार वर्ग जो आहे त्यांच्यासाठी सुद्धा कामाच्या ठिकाणी गरोदरपणाची सुट्टी, समान वारसा हक्क, मतदानाचा अधिकार अशा अनेक गोष्टी डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून बहाल केल्या। अशा अनेक गोष्टी आहेत। महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत जवाहरलाल नेहरू पद्धत JNPT येथेही डॉक्टर बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। प्रोफेसर ॲडव्होकेट प्रियंका डोके मंडलिक, हेड ऑफ LLM डिपार्टमेंट, डॉक्टर DY पाटील लॉ कॉलेज यांना जयंतीदिनी आमंत्रण देण्यात आले होते। कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गाणी गायली गेली। तसेच प्रियंका मॅडम यांनी सुद्धा आज डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानावर, त्यांच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर कशा प्रकारे घाला घातला जाण्याचा प्रयत्न केला जातो हे सांगत लय मजबूत भीमाचा किल्ला हे गाणे गायले। तर हे एक विद्यार्थी एका महापुरुषाचा ज्ञानाचा सागर असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आहे। सावित्रीबाई फुले, महात्मा फुले आणि आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याकडे आत्मी इथे उभे आहे। आणि स्पेशल थँक्यू टू सोनवणे सर आणि आपले देवेंद्र पवार सर। तुम्ही किती दिला शक्ती, तुम्ही किती दिला शक्ती, तुम्ही किती दिला शक्ती, तुम्ही किती दिला